तर दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवात सुरुवात झाली आहे आणि श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मध्यरात्री 1 वाजता शासकीय पूजा सुद्धा पार पडली आणि त्यानंतर भाविकांच्या दर्शन रांगा सुरू झालेल्या आहेत। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूयात। श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या या आज यात्रेला सुरुवात झाली आहे। कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या श्री कुणकेश्वर मंदिरामध्ये देवगडमध्ये या कुणकेश्वर सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच भक्तांनी रांगा लावल्या आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिराची जो परिसर आहे तो उत्कृष्ट देखणा आहे, कारण निसर्ग सौंदर्याने याच मंदिराच्या बाजूला एक अथांग असा समुद्र दिलेला आहे आणि समुद्राच्यामुळे हे पर्यटन क्षेत्र देखील प्रचलित आहे आणि त्याच पद्धतीने या मंदिराचा इतिहास देखील तेवढाच चांगला सुंदर आहे आणि त्या इतिहासाबद्दल देखील आपण येथे जे स्थानिक जे कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण पाहिलं की आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जी शासकीय पूजा आहे ती पार पडलेली आहे आणि आपण हे जे सगळं वातावरण आहे ते भक्तिमय आहे। येथील जे मंदिराचे सदस्य आहेत, काय सांगाल साहेब? मंदिराचा चांगलं वातावरण आहे, आज मंदिर एक मोठी आख्यायिका आहे, काय हा मंदिराचा इतिहास आहे? या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर एकंदर 11व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असं आपल्या गॅजेटमध्ये उल्लेख आढळतो। प्राचीनतेला साक्ष देणारं आज एकमेव असं मंदिर आपलं कुणकेश्वर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये लाखो भाविक आज बरीच वर्ष दर्शनाला येतात आणि त्या दर्शनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर वतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षा आणि भाविकांना सोयीसुविधा कशा मिळतील या प्रयत्नामध्ये आहेत। आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही येतो महादेवाचं, कारण या देवाचा आम्हाला चांगला अनुभव आहे। मी नवी मुंबई वाशीवरून आलो आहे आणि गेले 10-12 वर्ष मी सातत्याने येत आहे। उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण इथे दरवर्षी असतं आणि जसा महाकुंभ आहे तसा हाही महाकुंभाचा योग, तिथे शेवटचं स्नान परवा आहे, तसं या वर्षी इथलं पण आमचं एक स्नान असतं, ते आम्ही नेहमी करतो आणि मग आम्ही आमच्या घराकडे जातो। कॅमेरामॅन उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। तर कुणकेश्वर मंदिराला खरं तर विशेष महत्त्व आहे। 2 दिवस खरं तर कुणकेश्वरची यात्रा सुरू होते। आजचा हा पहिला दिवस महाशिवरात्रीचा। खरं तर प्रत्येक वर्षी नेत्यांकडून या ठिकाणी शासकीय पूजा केली जाते आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मध्यरात्री 1 वाजता ही शासकीय पूजा पार पडली आणि त्यानंतरच भाविकांच्या रांगा त्या ठिकाणाहून सुरू झाल्या। ज्यावेळी नितेश राणे शासकीय पूजा करत होते मध्यरात्री, त्यावेळीचे हे दृश्य आपण बघू शकतोय। मी दरवर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो। यावर्षी कुणकेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुणकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी, आमचे एकनाथ तेलीजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मला या निमित्ताने दिलेला आहे। हे माझ्यासाठी भाग्याची एक गोष्ट आहे।